आनंद महल नारायण धारक प्रकरण 11। मिश्रांनी आनंद महल प्रकरणात कोणतंही जास्त कुतूहल दाखवलं नाही की त्यावर कोणाशी चर्चा केली नाही। त्यांना स्वतःकडे कमीत कमी लक्ष वेधून घ्यायचं होतं। त्यांना स्वतःला कोणताही प्रयत्न करावा न लागता बाकीचेच काही ना काही कारणाने त्यांचे मिंदे झालेले लोक त्यांच्या नावाला व इब्रतीला काही डाग लागणार नाही याची काळजी घेत होते। अधूनमधून होणाऱ्या एखाद्या घातकी अत्याचाराकडे ज्याची सुरुवात त्यांच्यापासूनच झालेली असायची, संपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या मिश्रांच्या निर्ढावलेल्या मनाला सुद्धा त्या हत्याकांडाने जबरदस्त धक्का बसला होता। हिंसाचाराची ही वाढती श्रेणी कोठवर जाणार होती? गोष्टी त्यांच्या आवाक्यात राहणार होत्या का? हा तर आगीशी खेळ होता। त्यांनी स्वतः नीती अनितीचे नियम पाळले नव्हते, निरपराध अजान जीवांचे बळी दिले होते, स्वतः माणूस असूनही। पण तो आनंद महल मध्ये माळ्यावरच्या खोलीत तडतडत्या हिरव्या प्रकाशात भेटलेला, स्वतःला छदमीपणाने नियोगी म्हणवून घेणारा आणि आता त्यांच्या गोदामात हजर होणारा, तो तर अमानवीच होता। त्याला तर कोणत्याच अटी नव्हत्या, कोणतेच विधिनिषेध नव्हते। तो मिश्रांना, त्यांच्या लेकी सुना नातवंडांना हात लावणारच नाही याची काय खात्री होती? या आगीची एखादी ठिणगी त्यांच्या संसारावर पडली तर साऱ्याची राख होणार होती। त्याला एवढे बळी मिळाले तरी त्याची भूक शांत होईलच याची काहीच शाश्वती नव्हती। दिवसाआडच्या गोदामातल्या चक्रा मिश्रांनी थांबवल्या नाही। पुन्हा त्यांना तो घरात यायला नको होता। पुन्हा येईन तेव्हा साधा दिसणार नाही अशी त्याने धमकी दिली होती। 5व्या दिवशी तो गोदामात हजर होता। अंगभर लपेटलेल्या त्या पांढऱ्या वस्त्रावर लाल डाग होते। तोंडाच्या आसपासही असावे तशी शंका येत होती। सारा बनवाबनवीचा प्रकार आहे। हे वस्त्र, हा आकार, हे हात, काहीही खरं नाही हे मिश्रांना माहीत होतं। तरीही काळजाचा थरकाप होत होताच, कारण ते त्यांना दाखवण्यासाठी होतं। हे अणकुचीदार नख्यांचे हात काय करू शकतात, जबड्यातले हे दात काय करू शकतात हे तो त्यांना दाखवत होता, जशी काही त्याची जरूरच होती। गावात आनंद महल बद्दल ठणाणा झाला असेल, नाही? त्याच्या खरखरत्या आवाजात एक पाशवी समाधान होतं। हो। मग तू असं का नाही करत? तिथे पुन्हा चोरीसाठी कोणी जाऊ नये म्हणून एखादा राखणदार का नाही ठेवत? गावातलं कोणी तिकडे फिरकेल तरी का? नावच नको। गावातला कशाला, बाहेरून कुठून तरी आणखी बायका मुलांसह आनंद महल मध्ये राहायला आला तर आणखी उत्तम। मिश्रांच्या डोळ्यांची उघडझाप होत असतानाच तो गडप झाला होता। त्याची सूचना म्हणजे आज्ञाच। पुन्हा एकदा त्यांना पर्यायच राहिला नव्हता। पण त्यांनी जरासा विचार केला तेव्हा त्यांना पटलं की ही गोष्ट वाटते तितकी अव्यवहार्य नाही। आनंद महलवर डाका घालण्याचा झालेला प्रयत्न सर्वश्रुत होता आणि गावाच्या आठवणीत ताजा होता। आनंद महलवर रखवालीसाठी मिश्रांनी एखादा माणूस ठेवला तर त्यात कोणालाच आश्चर्य वाटणार नव्हतं। उलट ती एक अगदी नैसर्गिक गोष्टच ठरली असती। हसते परहसते त्यांनी गावातल्या सर्वांपर्यंत त्यांचा मनोदय पोचवला। त्यांचा अंदाज खरा ठरला। गावातला एकही माणूस त्या रखवालीचं काम करण्यासाठी पुढं आला नाही। त्यांनी पगाराची, राहण्या खाण्याची, सोयीची चौकशीही केली नाही। पैशात त्यांना स्वारस्यच नव्हतं। त्यांचा प्राण त्यांना मोलाचा होता। मग मिश्रांनी आपल्या शोधाचा परीघ वाढवला। आता बाहेरगावचा एखादा माणूस त्यांनी आनंद महलवर नेमला तर त्यांना कोणी दोष देणार नव्हतं। आनंद महलवर राखणदार म्हणून यायला कितीतरी जण खुशीने तयार होत होते। एक प्रकारच्या डबल ब्लफ सारखी मिश्रा आनंद महलची सर्व हकीकत, आनंद महलची दुष्कीर्ती, गावकऱ्यांचे समज अपसमज सर्व काही खुलासेवार सांगत असत। नोकरी घेण्याचं न घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य त्याला देत, पगाराबाबत कोणतीही हिचकिच करीत नसत। एवढ्यानंतर जे कोणी तयार होत त्यांना आधी आपल्या दुकानावर आणून मग गावात एखाद्याकडे पाठवत, राखसकोटमध्ये त्याला 2 दिवस मुक्काम करायला सांगत आणि यानंतर त्याचा नोकरीचा बेत बदलला नाही तर कोणाबरोबर तरी त्याला आनंद महलवर पाठवीत। आनंद महलवर गेलेल्यांच्या मध्ये सर्व प्रकारचे लोक होते। तरुण, मध्यमवयीन, प्रौढ, एकटे, सपत्नीक, 1-2 अपत्य असणारे, रांगडे, अर्धशिक्षित, सुशिक्षित, सरळ मार्गी, वाममार्गी,
पैशांचा मोह हे तर कारण होतच, शिवाय काहींचा स्वतःच्या शक्तीवर, शौर्यावर, बेडरपणावर फाजील विश्वास होता. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ऐकीव गोष्टींवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. अशी एखादी अमानवी, अमर्याद क्रूर, अकल्पनीय हिंस्र शक्तीने लवलवणारी निर्मिती असू शकेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पण याच मूर्खपणाबद्दल पश्चाताप करायला किती मागे राहिले कोणालाच माहीत नव्हतं. आपल्या सर्व इशारांकडे दुर्लक्ष करून राहायला जाणाऱ्यांना गावकरी मूर्खात काढत होते. मग जेव्हा जेव्हा आनंद महल परत रिकामा, एकाकी, निर्जन झाल्याची वार्ता कानावर येईल तेव्हा त्यावरची टिप्पणी ठरलेलीच होती. म्हटलं नव्हतं असं काहीतरी होणार म्हणून. झाला ना गायब, मग गेला कशाला होता तिथं मरायला. मिश्रांना शोधाचा परीघ वाढवावा लागत होता. लहान गावं सोडून त्यांनी आपल्या निवडीची ठिकाणं भोपाळ, दिल्ली, कलकत्ता, पटना आणि मग मुंबई अशी ठरवली. मिश्रांना कशाचीच फिकर नव्हती. मागतील तो पगार, अगदी ॲडव्हान्समध्ये सुद्धा. पुढे पुढे त्यांना या लोकांची नावं किंवा चेहरेही आठवत नाहीसे झाले. अशाच शोधावर असताना मिश्रा फिरोजच्या फॉर्ममध्ये पोहोचले होते. नेहमीच्याच बेफिकीरपणे त्यांनी ही नेमणूक करून टाकली होती. नवरा, बायको आणि एक मुलगा. ठीक आहे, पगार काय 3,000 मागतोय, मान्य. 5,000 ॲडव्हान्स म्हणून मागतो, देऊन टाका. लवकरात लवकर हजर व्हायला सांगा. आणखी आता महिनाभर तरी कटकट नको. काम हातावेगळं झालं अशा समजात मिश्रा राखसकोटला परतले होते. सदानंद सरळ मास्टरजींच्या घरीच उतरला होता. ही गोष्ट मिश्रांना तितकीशी रुचली नव्हती. उतारावरून पाणी वाहायला लागलं की बहुतेक सारी ढेकळं पाण्यात विरघळतात, पण न विरघळणारे काही दगड असतातच. मिश्रांच्या संपत्तीला, रुबाबाला, सत्तेला भीक न घालणारे, त्यांच्या पुढे लाचार न होणारे असे काही दगड राखसकोटमध्ये होतेच. मास्टरजी त्यांच्यातलेच एक होते. मास्टरजींचं आयुष्य इतकं पारदर्शक होतं आणि पैसा, सत्ता, मान मरातब यांच्याबद्दल त्यांना इतकी कमी आसक्ती होती की मिश्रांपाशी त्यांच्या विरुद्ध वापरायला काही साधन नव्हतं. मास्टरजी खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. मिश्रांची सुद्धा त्यांच्या अब्रूला वा केसाला स्पर्श करण्याची हिंमत नव्हती. जेव्हा सदानंद त्यांच्याकडे उतरला तेव्हा मिश्रांना पायाखालची पायरी चुकल्यासारखा धक्का बसला होता. पेढीवर त्यांना सदानंद भेटायला आला आणि मग काही वेळापुरता घरात आला. तेव्हा मिश्रांच्या हिशेबी तो निरुपद्रवी सामान्य ठरला होता. पण त्यांना लवकरच समजणार होतं, गोष्टी दिसतात तशा फारच क्वचित असतात. ते गोदामात गेले तेव्हा तो नियोगी त्यांची वाटच पाहत होता. मिश्रा आत आल्या आल्या तो खरखरला. सगळा घोटाळा करून ठेवलास. घोटाळा? तिथे नव्याने 3 जण येत आहेत की, नवरा, बायको आणि मुलगा. तिथंच तर घोटाळा आहे. वृद्ध हातावर हात चोळत सारखी अस्वस्थ हालचाल करत होता. त्याचा नेहमीचा उर्मटपणा यावेळी त्याला सोडून गेला असं वाटलं. तो नको असला तर त्याला परत पाठवून देईन की. नाही नाही, तो आता आनंद महल सोडणार नाही. वृद्ध मान हलवत म्हणत होता. आणि प्रश्न त्याचा नाही, त्याच्या त्या पोराचा आहे. 7-8 वर्षांचा तर मुलगा आहे तो. हो, आणि आनंद महलवर त्याच्याबरोबर रामधन आलाय. माहित आहे मला. त्याचा भाऊ तिथे चोरीसाठी आला होता आणि तिथे मरण पावला. तेव्हापासून तो आनंद महलमध्ये प्रवेश मिळवायची खटपट करतच होता. म्हटलं जाऊ दे की, भोगेल आपल्या कर्माची फळं. त्या म्हाताऱ्याने मिश्रांचे शब्द ऐकले तरी का याचीच त्यांना शंका होती. स्वतःशीच मान हलवत चुळबुळ करीत तो बसला होता. ते पोरगं राखसकोटमध्ये यायला नको होतं. शेवटी तो वृद्ध चवताळून ओरडला आणि मग मिश्रांच्याकडे एक हात करत तो खरभरला. तुला एक करायला हवं, त्या पोरट्याची वासलात लावायला हवी. वासलात? मिश्रा एकदम चकित झाले होते. 8 तगड्या माणसांचा खिमा करणारा हा अमानवी पशु त्याला 7 वर्षांच्या एका कोवळ्या मुलाची काय एवढी भीती वाटत होती? हो, आणि जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर. तो खरखरता आवाज धमकी देत होता. जमलं तर उद्याच्या उद्या. आणि मिश्रांना बोलण्याची सवडही न देता तो वृद्ध नाहीसा झाला.